मराठी नववर्ष गुढीपाडवा सण येत आहे, त्यासाठी आपण घरच्या घरीच गाठी कशी बनवायची याची आज रेसिपी दाखवणार आहे। तर लहान मुलांसाठी ही आपण कलरफुल गाठी कशी बनवायची याची ही रेसिपी आज मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा, अगदी कमी साहित्यामध्ये आपल्या या गाठी बनवून तयार होतात। नमस्कार, मी ओजस्वी, कुक विथ ओजस्वी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन रेसिपी मध्ये। नवीन वर्ष गुढीपाडवा येत आहे, तर त्यासाठी आपण घरच्या घरी गाठी कशी बनवायची याचा व्हिडिओ बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर गाठी बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे। 1 वाटी साखरेला आपण इथे अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे। आपण इथे 2 तारी पाक बनवून घेणार आहोत। साखर छान विरघळून घ्यायची आहे। 2 तारी पाक आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। फक्त 1 वाटी साखरेपासून आपण हा गाठी बनवणार आहोत। आपला पाक होतो तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। इथे मी आप्पे पात्राचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये असं आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि असं आपण धागा याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे खाली चिकटत नाही आणि असं व्यवस्थित आपण धागा याच्यामध्ये टाकून घेऊयात। गाठीसाठी धागा थोडासा जाडच वापरायचा आहे, व्यवस्थित चिटकून राहतो, मध्ये तुटत नाही। हे बघा अशा पद्धतीने। इथे पाक आपला होत आलेला आहे, त्याच वेळेस आपण इथे टाकणार आहोत 1 चमचा खाण्याचा सोडा आणि लगेचच फास्ट मध्ये आपण हे फिरवून घेणार आहोत। व्यवस्थित सोडा छान मिक्स करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने।